काय जसं की भाऊ मी तुम्हाला सांगले होतं माझ्या आत्याच्या मुलीचं आहे लग्न आणि आज आहे बाप्पा साखरपुडा. तर येताच बरोबर पाहिलं तर बाप्पा सगळे अर्धे लोक बाहेर होते आणि अर्धे लोक होते घरात, कारण घरात काही जागा नव्हती, पूर्ण घर पॅक होतं. तडी बसले होते भंतीजी. तर ते आले होते बाप्पा, तर सगळं प्रार्थना वगैरे चालू होती. मग काय मग बसली गेले आम्ही बाहेर. मग ही पोरगी ही कोण बाप्पा नवरी ना ती तिथं असतं साखरपुडा आहे. मग आता आपण जाऊ चला घरात, कारण घरात झाली थोडी जागा मोकळी. मग घराचं सण पाहिलं. पहिले जाताच बरोबर पाहिलं बाप्पा आईशी भेटली, बशी घेतलं तिथं थोडंसं. मग सगळे बसले वाट पाहत नवरींची. नवरीन नवरदेव येईन, मग त्यांना ते टिका विका लावतील. आणि मग बुवा आता नवरीला मस्त सामान भेटणार आहे, साडी, मेकअप, प्रस. हा किती भारी भारी नवीन तुम्हाला भेटलंय का तुमच्या साखरपुड्याला? मग भारी भारी सामान मस्त. काही वेगळीच मजा असते व साडी बिडी सगळं सामान घ्यायचं, मज्जाच मज्जा आहे. मग त्यांनी लावलं टिके बिके सगळं त्यांना केलं. मग मी बसली होती, सगळे बसले, मी एका कोपऱ्यामध्ये उभी होती. पाहिजे मग कशी दिशी राहिली मी? एकदम लालपरी दिशी राहिली का? मला कमेंट करायचं आणि सांगा. लालपरीची वाटे राहिली ना मी? कशी दिसती मग? भारी. मग सगळे होते आतमध्ये. म्हटलं चला हो जायचं पाहू बाहेर. बाहेर कोण कोण आहे, कोणी अजून आले का पाहुणे, ते बी पाहिले गेलते मी. पाहिले तर मग बाहेर उभे होते बाबा, पप्पा मम्मी सगळेच बाहेर उभे होते. पाहिजे तुम्ही, ही आहे माई काकू, हे माई पप्पा रे हो, ही माई बहीण, ही बी माई बहीण. आणि तडी उभे बाप्पा मम्मी आत्या, आणि ती हात देते ती आत्याची पोरगी. हे माय आई आहे दोघी बी. यांच्या चालू होत्या गप्प्या बहिणीच्या. दोघी बहिणी आहे. मग आली बाप्पा नवरीन साडी बदली सण. मग उभा राहिले. ऑफकोर्स आता होणार आहे साखरपुडा. साखरपुड्यामध्ये काय राहतं? अंगठ्या घालतीन एकमेकांना. घातल्या ना भाऊ मग अंगठ्या, झाला ना साखरपुडा. टाळ्या वाजवा रे बाप्पा सगळे. मस्त दिसत होती नवरीन नवरदेव. पायी घ्या तुम्ही, साडी बी सगळं सामान. ही साडी दिली आहे. आणि बाप्पा हे पा मग साखरपुडा कुठून पाहताय ते खिडकीतून. जागाच नाही, काय करतील बिचारे. मग थोडीशी मटकी घेतलं, मटक तसं माहिती पडलं बाप्पा आमची इरा आली आहे. कारण यांनी आम्हाला सांगितलं नव्हतं, यांना देणं होतं आम्हाला सरप्राईज. म्हणजे रिझर्वेशननी आम्ही काही येता नाही. पण ही गेले बाप्पा तिले पाहिजे ना, असे खुश होई गेले आम्ही. कारण ती होती एकदमच भारी बाप्पा, आणि एकदम भारी बनी आली ती अपडेट व्हिसन आली ती डायरेक्ट तिच्या गावून कल्याणून. मग तिचा एकदमच लाड केला, तिला घेतलं भाऊ. मन तर काही भरलं नाही अजून, जायचं बरीन तिच्याकडं. मग त्याच्यानंतर खाली चालू होतं जेवण. मस्त सगळे जेवण करे राहिले बाप्पा. पायी घ्या तुम्ही. मग यांना पैसन लागली होती गैरी, मला बी भूक. मग मी बी घेतलं ना बाप्पा बशीसन जेवायले. आणि मस्त जेवली मी पोटभर. मस्त होता रे भाऊ मसाली भात, आणि छोले आलूची भाजी होती, पोळी होती भारीपैकी. मग या सगळं जेवण करायले. मग काय शेवटी पाहिलं आपण नवरीचं बसता. आणि चला मग बाय बाय, भेटू आता आपण लग्नामध्ये.